नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला सह्याद्रीच्या अशा डोंगराच्या वरती घेऊन निघालेलो आहे। त्या डोंगराच्या आतमध्ये एक गुपित लपलेलं आहे। डोंगराच्या पायथ्याशी एक गाव आहे। त्या गावामध्ये आम्ही गेलो आणि विचारले, डोंगराच्या वरती आम्हाला दोन प्राचीन गुहा दिसत आहेत, त्या गुहेपर्यंत कसे जायचे? पण गावातील माणसे म्हणाली, या अगोदर त्या गुहेपर्यंत कोणीही गेलेलं नाही आणि त्या गुहेपर्यंत जाण्यासाठी कोणताही मार्ग किंवा पायवाट नाही। तुम्हाला डोंगर चढत अडचणीमधून आणि जंगलामधून प्रवास करत त्या गुहेपर्यंत पोहोचावं लागेल। आणि त्याने आम्हाला एक वॉर्निंग देखील दिली, तुमच्या अगोदर तिथे कोणीही गेलेलं नसल्यामुळे त्या गुहेच्या आतमध्ये जंगली प्राणी सुद्धा असू शकतात। त्या माणसांचे बोलणे ऐकल्यानंतर आम्हाला आणखी उत्साह आला, कारण त्या गुहेमध्ये पोहोचणारे सगळ्यात पहिले माणूस आम्ही असणार आहे। मग मी माझ्यासोबत दोन भाचे घेतले। आता आम्ही तिघे मिळून सह्याद्रीचा घनदाट जंगलामधून आणि अडचणीमधून ॲडव्हेंचर प्रवास करत करत त्या गुहेमध्ये पोहोचणार आहे। त्या गुहा कोणी बनवल्या, त्या गुहेच्या आतमध्ये काय काय आहे आणि त्या गुहा कशा आहेत, हे आज आपल्याला बघायचं आहे। तुम्ही देखील या व्हिडिओमध्ये बनून राहा, म्हणजे तुम्हाला देखील समजेल या सह्याद्रीच्या डोंगरामध्ये खूप काही लपलेलं आहे, पण ते माणसापासून का लपून आहे आणि त्या गुहेपर्यंत आतापर्यंत कोणी का नाही गेलं याचा शोध देखील आपल्याला घ्यायचा आहे। तर चला मित्रांनो, आज आपण ॲडव्हेंचर खतरनाक प्रवास करत करत सह्याद्रीचा डोंगर चढूया आणि सह्याद्रीच्या डोंगराच्या आतमध्ये असलेल्या भयानक रहस्यमय प्राचीन गुहा बघूया। हा रस्ता पन्हाळगडाच्या पायथ्यापासून येतो आणि असाच पुढे घुंगुरवाडीकडे जातो। पुढे झाडाखाली आम्ही गाडी पार्क केली। हे दोन भाचे माझ्यासोबत आलेले आहेत आणि वरती जाण्यासाठी आता ते मार्ग शोधत आहेत। या ठिकाणी आम्हाला पायवाट सापडलेली आहे, पण ही वाट कुठेपर्यंत जाते हे देखील बघण्यासारखं आहे। आता आम्ही डोंगराच्या पायथ्यापासून वरती आलेलो आहे आणि खऱ्या ॲडव्हेंचर प्रवासाची सुरुवात इथून होते। तुम्ही बघू शकता, माझे दोन भाचे या काळ्या दगडामधून वाट शोधत शोधत डोंगराच्या वरती निघालेले आहेत। डोंगर अजून खूप दूर आहे, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी या दगडामधून चालत गेल्यानंतर पुढे जंगल येतं। त्या जंगलामधून प्रवास करत आपल्याला वरती तुम्हाला हा सह्याद्री पठार दिसत असेल। या पठाराच्या आतमध्येच त्या दोन गुहा लपलेल्या आहेत। तर चला आता खतरनाक प्रवासाला सुरुवात करूया आणि हा प्रवास कसा होतोय हे देखील बघूया। त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत बनून राहा। मी तुम्हाला म्हटलं होतं, या सह्याद्रीमधून प्रवास करणे एवढे सोपे नसते। बघा, ह्या दगडांच्या फटीमध्ये जर पाय अडकला तर पाय बाहेर काढणे थोडं अवघड असणार आहे। बघा, या दगडांच्या फटीमध्ये किती खोल अंतर आहे आणि हा प्रवास कसा असणार आहे हे तुम्ही बघू शकता। वरती जाण्यासाठी कोणतीही वाट नसल्यामुळे आम्हाला ह्या दगडामधून वरती जावं लागत आहे आणि हे दोघे जण आता वरती चढत आहेत। एकाने पाण्याची बाटली हातात घेतलेली आहे, कारण वरती गेल्यानंतर तहान खूप लागणार आहे आणि वरती आपल्याला पाणी कुठे मिळणार नाही, त्यामुळे पाणी आम्ही सोबत घेतलेलं आहे। हे चला, लवकर चला, लवकर चला, गडबड करून चालत नाही। पाय घसरला तर दगडांचा मार भरपूर लागू शकतो। मित्रांनो, गुहेच्या शोधामध्ये डोंगर चढत वरती आल्यानंतर मधोमध आम्हाला या खतरनाक जागेमधून प्रवास करत वरती जावं लागत आहे। माझे भाचे झाडांना पकडत वरती गेले। आता मी वरती निघालेलो आहे आणि तुम्हाला दाखवत आहे हा खतरनाक प्रवास कसा आहे। वरती जाताना ह्या मातीवरून पाय घसरत आहेत, ग्रीप बनत नाही, पकडण्यासाठी
असल्या झाडांचा सहारा घ्यावा लागत आहे. बघा किती खतरनाक हा प्रवास होणार आहे आज. पायाला खाली काही सपोर्ट नसल्यामुळे वरती जाणं एकदम भयानक आहे. अजून पुढे हा प्रवास कसा होतोय हे बघूया. आणि फायनली आता आपण गुहेंच्या एकदम जवळ आलेलो आहे आणि त्या गुहा कशा आहेत हे देखील बघूया. बघा मित्रांनो, या ठिकाणी किती अडचण आहे तरी देखील माझे दोन्ही भाचे या अडचणीमधून गुहेपर्यंत जाण्याचा मार्ग शोधत आहेत. या ठिकाणी करवंदाची झुडपे आहेत आणि काटे किती मोठे आहेत बघा. हे काटे एवढे मोठे आहेत ते लागत आहेत बघा. भयानक काटे आहेत तरी सुद्धा वरती जावं लागणार आहे. आणि तुम्ही बघितलं आम्हाला तर तुम्ही म्हणाल हे कुठे घुसल्यात. या अडचणीमधून, झुडपामधून, काट्यामधून आम्ही कसे तरी वरती चढलो आणि फायनली आम्ही ह्या डोंगराच्या जवळ पोचलो. बघा हा डोंगर पूर्णपणे दगडाने बनलेला आहे. बघू शकता तुम्ही हे दगड कसे आहेत. आता ह्या डोंगराच्या एका कपाडीने चालत चालत आम्ही पुढे निघालेलो आहे आणि अडचण आमच्या मागे यायची काय सोडत नाही. म्हणूनच अशा प्रवासांना ॲडव्हेंचर प्रवास म्हटले जाते. बघा एकदम खतरनाक प्रवास आहे हा. या ठिकाणी येणे एवढे शक्य नाही कारण वरती येत असताना आम्हाला एवढे काटे लागलेले आहेत याचा हिशोब काही सांगता येणार नाही. हाताला, गुडघ्यांना, पाठीला, डोक्याला. कारण झुडपामधून डोकं वर काढलं की काटा डायरेक्ट डोक्यामध्ये लागत आहे. बघा मित्रांनो, ह्या डोंगराच्या एका कपाडीने चालत पुढे जाताना कसा अनुभव येत आहे. मजा भरपूर येत आहे पण अडचण असल्यामुळे थोडा त्रास देखील होत आहे. या ठिकाणी आम्ही पोचलो आणि इथून पुढे जाण्याचा मार्ग शोधावा लागणार आहे. जंगलामध्ये आम्हाला कढीपत्त्याचे झाड देखील दिसले. आता कढीपत्ता आम्ही घेतो. आम्ही या अडचणीमधून वरती आलो आणि फायनली गुहेंच्या जवळ पोचलो. हा लाल दगड आहे आणि हा दगड एवढा कठीण असतो या दगडावर निसर्गाचा काहीही परिणाम होत नाही. गुहा कुठून सुरू होतात हे आता मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा ह्या दगडांना पकडत मला गुहेंच्या आतमध्ये प्रवेश करायचं आहे. बघा या ठिकाणी वरती चढण्यासाठी कोणतीही ग्रीप आपल्याला मिळत नाही आणि त्या ठिकाणी पोचल्यानंतर फायनली ह्या गुहा कशा आहेत याचा अनुभव तुम्हाला आला असेल. ह्या गुहेंच्या आतमध्ये आपल्याला अनेक वाटा आणि अनेक खोल्या बघायला मिळतात. हे सर्व बघितल्यानंतर आपल्याला असे वाटेल या ठिकाणी कोणता तरी कुटुंब राहत असावा, म्हणजे जंगली प्राण्यांचा सहवास या गुहेंच्या आतमध्ये आहे. या ठिकाणी या मातीमध्ये आम्हाला बिबट्यांच्या निशाणी पायाच्या दिसल्या. आणि बघा आतमध्ये ही गुहा किती मोठी आहे आणि या ठिकाणी हे जंगली गवत देखील उगवलेलं आहे. पुढे बघा आतमध्ये इथे भरपूर असं अंतर आहे पण आतमध्ये मी जाऊ शकत नाही कारण आणखी गुहा खोलपर्यंत आहेत. म्हणजे या सह्याद्रीच्या पठाराच्या आतमध्ये या गुहा आहेत. आणखी आतमध्ये जाण्याचा मी प्रयत्न करतो म्हणजे आपल्याला आणखी काय आहे आतमध्ये
हे दिसेल. आतमध्ये भरपूर मोठी गुहा आहे आणि आतमध्ये जर आपण गेलो तर बाहेर येताना अवघड होऊ शकतं. त्यामुळे मी तुम्हाला आता कॅमेरा इथं लावून आतमधून ह्या गुहा कशा आहेत हे दाखवतो. सिद्धू पुढे ये रे. आता सिद्धेश तुम्हाला दाखवणार आहे आतमधून ह्या गुहा कशा दिसतात. बघू शकता तुम्ही ह्या गुहा आतमध्ये किती खोल आहेत. बघा, आतमध्ये आणखी जाण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे सह्याद्रीचं पूर्णपणे हा डोंगर पोखरलेला आहे. आतमध्ये एकदम थंड माती आहे. या ठिकाणी कितीही ऊन असलं, कितीही पाऊस आला, कितीही वारे आले तरी सुद्धा या गुहेवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. आणि या गुहेच्या पलीकडे अजून एक मोठी गुहा आहे. ती गुहा मी तुम्हाला दाखवतो. बघा, या ठिकाणी वरती आल्यानंतर बिबट्यांच्या पायाच्या निशाणी दिसल्या. बघा, हे बघा, ही एक निशाणी आहे. या ठिकाणी एक निशाणी आहे. ह्या निशाणी बघितल्यानंतर मनामध्ये थोडी भीती निर्माण झाली. पण माझ्या भाच्यांना मी म्हटलो, अरे आपण सह्याद्रीमध्ये राहणारे शूर मराठे मावळे आहोत, त्यामुळे घाबरायचं नाही. बघा, आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला अशा आणखी गुहा बघायला मिळतात. पण पुढे जाण्यासाठी सरपटत जावं लागतं. कारण आतमध्ये अंतर भरपूर आहे, पण उंची कमी असल्यामुळे सरपटत हा प्रवास पूर्ण करावा लागतो. आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला पुढे जाण्यासाठी कुठेही मार्ग मिळत नाही. आणि एक तिसरी गुहा आहे. ती तिसरी गुहा आता मी तुम्हाला दाखवतो. त्यासाठी रिटर्न आपल्याला परत फिरावं लागणार आहे. हे माझे भाचे आम्हाला म्हणाले, मामा कुठे आलाय, भीती वाटते. तर म्हटलं द्यायचं नाही. बघा मित्रांनो, हा प्रवास एकदम भीतीदायक आहे. तिसरी गुहा बघण्यासाठी आपल्याला आणखी पुढे जावं लागणार आहे. हे सर्व एकदम रोमांचकारी, भीतीदायक, भयानक निसर्गाच्या सानिध्यामधील या गुहा. या गुहेचं रहस्य आज आम्ही उघड केलं. कारण या अगोदर कोणीही या ठिकाणी आलेले नव्हते. आम्ही झालो, पण वरती येत असताना तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी किती अडचण आहे. तिसरी गुहा दाखवण्यासाठी आपल्याला थोडी जंप करावी लागणार आहे. ए बघा, आणि या ठिकाणी आहे तिसरी गुहेची सुरुवात. आणखी पुढे गेल्यानंतर त्या गुहेचा पूर्ण परिसर, पूर्ण भाग आपल्याला बघता येणार आहे. बघा, आता मी तिसरी गुहा तुम्हाला दाखवतो. त्यासाठी मला आणखी वरती जावं लागणार आहे. बघा, तिसरी गुहा या ठिकाणी आहे. आणि आतमध्ये किती खोल आहे याचा अंदाज लावणे शक्य नाही. एवढ्या या गुहा कोणी खोदल्या किंवा कशा निर्माण झाल्या हे सांगणे शक्य नाही. कारण अंदाज पण आपण लावू शकत नाही एवढ्या मोठ्या गुहा कोणी खोदल्या असतील. आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला खाली उतरण्याचा मार्ग शोधावा लागणार आहे. मित्रांनो, आम्ही कसे तरी या सह्याद्री पठाराच्या खाली आलो आणि आतमध्ये असलेल्या अशा भयानक प्राचीन गुहा तुम्हाला दाखवल्या. वरती येत असताना काटे पूर्ण अंगाला चिकटलेले आहेत आणि पूर्ण कपडे घामाने भिजलेले आहेत.
आमचे जे हाल झालेले आहे ते जर तुम्ही बघितले तर तुम्ही म्हणाल ही माणसे नसून भूते आहेत. अशा खतरनाक अडचणीचा प्रवास करत आम्ही फायनली त्या गुहेच्या जवळ पोचलो आणि हळू आवाज करत त्या आतमधून गुहा दाखवल्या. त्या गुहा तुम्हाला दाखवत असताना अंगावरती काटे आले होते आणि केसे उभे झाली होती. कारण त्या गुहेच्या आतमध्ये पूर्णपणे बिबट्यांचा सहारा आहे. एक बिबट्या नसून पूर्ण बिबट्यांचा कळप त्यांची फॅमिली त्या ठिकाणी राहत आहे. त्यांच्या पायाच्या निशाणी आहेत. आता दुपारची वेळ असल्यामुळे ते सर्वजण ह्या जंगलामधून खाली उतरले असावेत शिकार करण्यासाठी. रात्री या गुहेंचा ते आश्रय घेतात. त्यामुळे आम्ही आणखी गुहेंच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला नाही. कारण आणखी आतमध्ये गेलो असतो आणि अचानक कोणता जंगली प्राणी बिबट्या म्हणा डुक्कर म्हणा बाहेर आले असते तर त्यांनी आमच्यावर हमला केला असता. कारण त्यांना वाटले असते आपल्या घरामध्ये कोणीतरी हमला केलेला आहे म्हणून त्यांनी आमच्यावर हमला केला असता. आमच्या हातामध्ये कोणतेही हत्यारे किंवा लाकडी दांडा नाही. मग आम्ही आमची सुरक्षा कशी करायची? त्यामुळे आम्ही तुम्हाला हळू आवाजात त्या गुहा दाखवल्या. जेवढ्या पण दाखवल्या त्या गुहा बघून आपल्याला आश्चर्य वाटते. कारण सह्याद्रीचा डोंगर कोणी फोडला असावा? प्राणी तर हा डोंगर फोडू शकत नाहीत. कारण प्राण्यांच्या नख्या काळा किंवा लाल दगड कोरू शकत नाहीत. हे कोणीतरी प्राचीन काळामध्ये माणसांनी बनवलेलं असावं किंवा आदी मानवांच्या काळातील ह्या प्राचीन गुहा असाव्यात. कारण या गुहेजवळ आतापर्यंत कोणीही आलेलं नाही. त्यामुळे या गुहेंचं काय नाव आहे हे पण आम्हाला माहीत नाही. कारण या गुहेंचा शोध सर्वप्रथम मी आणि माझ्या दोन्ही भाच्यांनी घेतलेला आहे आणि तुम्हाला अडचणीमधून वरती चढून या प्राचीन गुहा दाखवलेल्या आहेत. या ठिकाणी येऊन रिक्स घेऊन आम्ही हा व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. नम पार्वती पते हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.